नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन राजपूत सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील सायन्स फन फेअर हा टॉपिक बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण घरामध्ये अशा अनेक प्रकारचे प्रयोग करतो की जे प्रयोग हे आपल्याला शाळेमध्ये सुद्धा शिकवले जातात. आता आपण बघूया. लिसन केअरफुली, लक्षपूर्वक ऐका अँड वॉच द एक्सपेरिमेंट. आणि हे जे एक्सपेरिमेंट आहेत, हे जे प्रयोग आहेत, तर ते नीट बघा. लर्न टू डू इट युअरसेल्फ, आणि ते स्वतः तुम्ही करायला शिका. अँड प्रेझेंट इट इन इंग्लिश, आणि ते तुम्ही इंग्रजीतून प्रेझेंट करायला म्हणजे इंग्रजीमधून ते सादर करायला शिका, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता आपण सायन्स फन फेअर हा टॉपिक बघणार आहोत. तर या टॉपिकमध्ये बघा, सर्वात पहिले आपल्याला एक मुलगी दिसते. ती मुलगीने काय केलेलं आहे की एक बलून फुगवलेला आहे, आणि तो बलून काय केलेला आहे, तिने स्टिक केलेला आहे. स्टिक केला आहे म्हणजे चिपकवलेला आहे. कुठे आहे, तर भिंतीवरती तो बलून चिपकवलेला आहे. तर आता आपण कशा प्रकारचा प्रयोग आहे, काय प्रयोग आहे, हा आता बघणार आहोत. आता प्रयोगाला सुरुवात करूया. हॅलो, आय एम गोईंग टू शो यू. आता बघा, ती मुलगी काय म्हणते, आय एम म्हणजे मी, गोईंग म्हणजे दाखवणार, शो म्हणजे दाखवणे, यू म्हणजे तुम्हाला, मी तुम्हाला आता काय दाखवते. हाऊ दिस बलून, की हा जो बलून आहे, हा जो फुगा आहे, तर तो कशा प्रकारे स्टिक होणे म्हणजे काय, STICK, स्टिक होणे म्हणजे चिपकणे. टू द वॉल विदाऊट ग्लू. टू द वॉल म्हणजे भिंतीला, आणि विदाऊट म्हणजे शिवाय, कशाच्या शिवाय, ग्लू शिवाय म्हणजे डिंकाशिवाय हा जो बलून आहे, हा जो फुगा आहे, तर हा वॉलला कसा चिपकला, हे आता त्या आपल्याला दाखवत आहेत. सी म्हणजे बघा. फर्स्ट काय झालं, फर्स्ट काय केलं, आय रब इट ऑन माय हेड. तो जो फुगा आहे, तर तो काय केला मी, आय रब RUB, रब मीन्स घासणे. ऑन माय हेड, माझ्या डोक्यावरती तो फुगा घासला. देन आय स्टिक इट टू द वॉल, आणि त्याच्यानंतर मी काय केलं, स्टिक करणे म्हणजे चिपकवणे. इट म्हणजे त्या फुग्याला, टू द वॉल त्या भिंतीवरती चिपकवलं. इजंट इट फन टू वॉच. इजंट इट फन मीन्स तुम्हाला पाहिला किंवा तुम्हाला शिकायला मजा आली का नाही. फन म्हणजे मजा. देअर इज नो ट्रिक इन दिस, आणि बघा याच्यामध्ये काही ट्रिक नाही आहे, जादू नाही आहे, याच्यामध्ये काही युक्ती लागत नाही हा फुगा चिपकवायला. तर देअर इज नो ट्रिक इन दिस हॅपन्स, हे फक्त घडलं आहे. कशामुळे घडलं आहे, ड्यू टू इलेक्ट्रिसिटी, हे फक्त विद्युत प्रवाहामुळे घडलेलं आहे. ड्यू म्हणजे कशामुळे, हॅपन्स म्हणजे घडणे, कशामुळे घडलेलं आहे हे सर्व, तर हे फक्त इलेक्ट्रिसिटीमुळे घडलेलं आहे. आता बघा, दुसरा प्रयोग या ठिकाणी दाखवलेला आहे. तर दुसऱ्या प्रयोगामध्ये एक मुलगी आहे. त्या मुलीने काचेचे काही बाउल्स घेतलेले आहेत, वाट्या घेतलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये तिने पाणी भरलेलं आहे. तिच्या हातात आपल्याला स्पून दिसतोय, चमचा दिसतोय. आणि आता बघा ती काय प्रयोग करते तो पाहतो आहोत आपण. आता बघा, ती मुलीने सुरुवात कशी केली आहे. नमस्ते, आय वॉन्ट टू शो यू अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आय वॉन्ट मला वाटतंय, शो म्हणजे दाखवावं, यू म्हणजे तुम्हाला, मला असं वाटतंय की मी तुम्हाला दाखवावं. काय दाखवावं, सिम्पल मीन्स साधं, म्युझिकल म्हणजे संगीतमय, आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन. मी तुम्हाला साधं एक संगीतमय जे यंत्र आहे किंवा साधन आहे ते तुम्हाला मी दाखवतो. देर आर ऑल ग्लास बाउल्स. आता ही जी दीज आर ऑल ग्लास बाउल्स, ही जी ग्लास बाउल्स आहेत, ह्या ज्या वाट्या आहेत, तर ह्या कशाच्या आहेत, पूर्णपणे काचेच्या वाट्या आहेत. इच बाउल हॅज सम वॉटर इन इट. काही ज्या वाट्या आहेत, बाउल्स मीन्स वाट्या, त्याच्यामध्ये सम म्हणजे काही, SOME, सम म्हणजे काही, वॉटर म्हणजे पाणी, की काही वाट्यांमध्ये पाणी आहे. धिस बाउल इज फुल ऑफ वॉटर. आणि हे जे बाउल आहेत काही, तर त्या काही बाउल किंवा काही ज्या वाट्या आहेत, तर त्या पाण्याने पूर्णपणे भरलेल्या आहेत. धिस लास्ट बाउल हॅज व्हेरी लिटल वॉटर इन इट. आणि शेवटचं जे बाउल आहे, जी वाटी आहे, तर त्याच्यामध्ये व्हेरी लिटल, खूपच कमी असं काय केलेलं आहे, बाउल टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे. इच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल ऑन द लेफ्ट. आणि काही जे बाउल्स आहेत, तर त्या बाउल्समध्ये लेफ्टपेक्षा म्हणजे डावीकडच्या
बाउल्सपेक्षा उजवीकडच्या बाउल्समध्ये मोर वॉटर म्हणजे जास्त पाणी टाकलेलं आहे. म्हणजे बघा त्या ठिकाणी काही वाट्या घेतल्या आहेत, काही वाट्यांमध्ये खूप कमी पाणी टाकलं आहे, काही वाट्या ज्या आहेत तर त्या पूर्णपणे पाण्याने भरलेल्या आहेत आणि काही वाट्या ह्या पाण्याने अर्ध्या भरलेल्या आहेत. अशा काचेच्या वाट्यांमध्ये त्या ठिकाणी पाणी टाकण्यात आलेलं आहे. नाव आय शॅल टॅप इच बाउल जेंटली. आणि हे आता काय करणार आहे, नाव म्हणजे आत्ता, आय शॅल टॅप करणे म्हणजे वाजवणे, इच बाउल म्हणजे ज्या सर्व ज्या वाट्या आहेत त्या बाउल्सला मी जेंटली म्हणजे एकामागोमाग काय करणार आहे, वाजवणार आहे. विथ दी स्पून, आणि तिच्या हातामध्ये जो स्पून आहे, जो चमचा आहे, त्या चमच्याने मी हे सर्व बाउल्स काय करणार आहे, वाजवणार आहे. डिड यू हिअर दॅट? तुम्हाला ऐकायचं आहे? व्हॉट अ म्युझिकल साऊंड. आणि ज्यावेळी आपण त्या बाउल्सवरती या स्पूनने टॅप करतो, वाजवतो, तर त्यावेळी अतिशय म्युझिकल असा काय येतोय, साऊंड निर्माण होतोय, आवाज निर्माण होतोय. साऊंड मीन्स आवाज, म्युझिकल म्हणजे संगीतमय, MUSICAL. म्युझिकल मीन्स संगीतमय, साऊंड म्हणजे आवाज निर्माण होतोय. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? तुम्हाला वाटतंय का हे असं करावं, असं प्रयत्न करावा असं करण्याचा? प्लीज बी केअरफुल. परंतु हा प्रयत्न करत असताना सावधानी बाळगा, कारण का त्या ज्या वाट्या आहेत तर त्या काचेच्या आहेत, त्या फुटायला नको. थँक्यू. अशा प्रकारे हे 2 या ठिकाणी आपण प्रयोग बघितले आहेत. आता पुढचे 2 प्रयोग बघूया आपण. त्याच्यामध्ये एक मुलगा दाखवलेला आहे, त्या मुलाजवळ एक बॉटल आहे, बॉटलवरती फुगा आहे आणि बाजूला काय आहे, एक बॉटल ठेवलेली आहे छोटीशी. आता बघा त्या मुलाने सुरुवात केली प्रयोगाला. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आय एम गोइंग टू प्रेझेंट अँड एक्सपेरिमेंट. मी आता काय करतोय, प्रेझेंट करणे म्हणजे दाखवणे, अँड एक्सपेरिमेंट एक प्रयोग मी तुम्हाला दाखवणार आहे, असं तो मुलगा म्हणतोय. यू विल लव टू वॉच दिस. यू विल लव म्हणजे तुम्हाला आवडेल, टू वॉच दिस हे पाहायला, हा प्रयोग करायला आणि पाहायला तुम्हाला आवडेल. आता या प्रयोगात काय आहे तर ते आपण बघणार आहोत. दिस बॉटल होल्ड्स म्हणजे धरून ठेवणे, किंवा त्या बॉटल्समध्ये, त्या बाटलीमध्ये असणे, काय असणे, व्हिनेगर नावाचं एक केमिकल त्या बॉटलमध्ये आहे. त्या बॉटलमध्ये होल्ड केलेलं आहे म्हणजे धरून ठेवलेलं आहे, किंवा त्या बॉटलमध्ये टाकलेलं आहे, व्हिनेगर टाकलेलं आहे. दिस बलून्स होल्ड्स बेकिंग सोडा. आणि त्या बलूनच्या जो मध्ये, तर त्या बलूनच्या मध्ये आपण काय टाकलेलं आहे, बेकिंग सोडा टाकलेला आहे. आणि नाव म्हणजे आत्ता, आय विल फिट द बलून. आता मी तो जो बलून आहे तर तो बलून काय करतो आहे, फिट करतो आहे त्या बॉटलवरती. ऑन द माउथ ऑफ अ बॉटल म्हणजे त्या बॉटलच्या तोंडाजवळ मी तो जो बलून आहे तर तो काय करतो आहे, फिट करतो आहे. लाईक दिस म्हणजे जसं चित्रात दाखवलं आहे त्याप्रमाणे. नाव आय विल लिफ्ट द बलून. आणि तशा प्रकारे फिट करून मी तो बलून काय करतो आहे, आता सोडून देतो आहे. देन द सोडा विल फॉल इन द बॉटल. आणि त्याच्यातला जो सोडा आहे तर तो सोडा फॉल म्हणजे पडणे, इन द बॉटल त्या बॉटलमध्ये, त्या बाटलीमध्ये तो सोडा काय आहे, पडलेला आहे. अँड देन आणि त्यानंतर जस्ट वॉच, त्यानंतर काय होतं आहे तर ते पाहण्यासारखं आहे. काय आहे पाहण्यासारखं, द बलून ब्लोज अप म्हणजे तो जो बलून आहे तर तो बलून काय करायला लागलेला आहे, आता वाढायला लागलेला आहे, फुगायला लागलेला आहे. व्हेन यू मिक्स सोडा अँड व्हिनेगर, ज्यावेळी तुम्ही सोडा आणि व्हिनेगर मिक्स करणे म्हणजे एकत्र कराल, अ गॅस नोन ॲज अ कार्बन डायऑक्साईड फॉर्म्स. आणि त्यावेळी एक जो गॅस आहे तर तो गॅस काय करतोय, फॉर्म होतोय, तयार होतोय, निर्माण होतोय. आणि त्याचं नाव काय आहे, कार्बन डायऑक्साईड. द बलून ब्लोज अप. आणि तो जो बलून आहे तर तो बलून ब्लोज अप म्हणजे फुगतोय. कशामुळे फुगतोय, बिकॉज फक्त ऑफ द गॅस, त्या गॅसमुळे, कार्बन डायऑक्साईड जो गॅस आहे तो वरती हवेमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. तो हवेमध्ये न येता तो कशामध्ये भरला जातोय, बलूनमध्ये भरला जातोय. आणि बिकॉज ऑफ द गॅस तो बलून काय होतोय, ब्लोज अप होतोय, फुगतोय. अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय एक्सपेरिमेंट. आणि त्या मुलाचा एक्सपेरिमेंट पाहण्यासाठी तुम्हाला काय म्हणतोय, धन्यवाद. आता बघा पुढचा प्रयोग, आय एम गोइंग टू शो यू. आणि तो पुढचा मुलगा म्हणतोय की मी आता तुम्हाला दाखवणार आहे. काय दाखवणार आहे तो मुलगा, बघा आता, समथिंग काहीतरी, दॅट लुक्स लाईक मॅजिक. मी तुम्हाला असं काही दाखवणार आहे की जे काही आहे ते काय आहे, मॅजिक आहे, ती जादू आहे. तुम्हाला जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की ही जादू आहे, मॅजिक आहे. परंतु इट्स नॉट मॅजिक.
ते मॅजिक नाही आहे, ती जादू नाही आहे, इट इज सायन्स. तर ते काय आहे? सायन्स आहे, ते विज्ञान आहे. आता काय दाखवतोय तो प्रयोगात आपण तो पाहूया. या प्रयोगामध्ये बघा काय दाखवलेलं आहे. एक मुलगा आहे, त्याच्या हातात मॅग्नेट आहे. मॅग्नेट आहे म्हणजे काय आहे? चुंबक आहे. आणि आता पुढं बघा काय होतं आहे. एव्हरीथिंग दॅट इज मेड ऑफ आयर्न. आणि बघा आता सर्व जे काही आहे जे आयर्नने म्हणजे लोखंडाने बनलेलं आहे ते जस्ट वॉश. आता आपण बघूया. इट ड्रॉज द क्लिप्स थ्रू एअर. म्हणजे लोखंडाच्या ज्या क्लिप्स असतात एअरमध्ये, हवेमध्ये, ते सुद्धा ओढून घेतं. कोण? चुंबक. आय शॅल पुट द क्लिप्स इन द ग्लास बाउल. आणि बघा त्या ठिकाणी एक बाउल दिलेलं आहे, ग्लास म्हणजे काचेचं एक वाटी दिली आहे. त्या वाटीमध्ये सुद्धा काय ठेवलेले आहेत? क्लिप्स ठेवले आहेत. कशाच्या? आयर्नच्या. आयर्न म्हणजे लोखंडाच्या क्लिप्स ठेवलेल्या आहेत. इट ड्रॉज द क्लिप्स थ्रू ग्लास. आणि त्या ग्लासमधून, त्या काचेच्या बाउलमधून सुद्धा त्या लोखंडाच्या क्लिप्स काय होत आहेत? ओढून घेतल्या जात आहेत. आय विल पोर सम वॉटर इन द बाउल. पोर म्हणजे भरणे. थोडंसं जे बाउल आहे तर बाउल मी पूर्णपणे किंवा थोडंसं वॉटरने भरलेलं आहे, पाण्याने भरलं आहे. इट ड्रॉज द क्लिप्स थ्रू वॉटर. तर पाण्यामधून सुद्धा त्या लोखंडाच्या क्लिप्स काय करते? ते ओढून घेते. अँड थ्रू द ग्लास. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? तुम्हाला वाटतंय हे ट्राय करावं? ट्राय इट विथ पेपर. आणि तुम्ही कशावर करा? तुम्ही काचेच्या बाउलमध्ये नका, तर ते पेपरवरती ट्राय करा. आणि थँक्यू असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आपण सायन्सचे या ठिकाणी 4 प्रकारचे प्रयोग बघितले आहेत.